23 मे 2026 रोजी कानपूर पोलीस कमिशनरच्या ऑफिसभोवती ITBP म्हणजे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीसच्या जवळपास 50 कमांडोनी घेराव घातला. आणि या घेरावचं कारण म्हणजे ITBP युनिट कानपूरच्या जे कॉन्स्टेबल होते विक्रम सिंग यांच्या आईला एका खासगी रुग्णालयात भरती केलं होतं. पण इलाजादरम्यान त्यांच्या आईचा हात कापावा लागला. तर त्यांचा आरोप असा होता की हा हात जो कापावा लागला तो डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तो कापावा लागला. त्यामुळे ते FIR करण्यासाठी कानपूरच्या 2-3 पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, पण त्यांची FIR दाखल करून घेतली गेली. त्यामुळे ते वैतागून 19 मे त्यांच्या आईचा कापलेला हात एका थर्माकोलच्या बॉक्समध्ये घालून ते डायरेक्ट कानपूर पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये गेले. घटनेचं गांभीर्य बघून कानपूर पोलीस कमिशनरने CMO म्हणजे चीफ मेडिकल ऑफिसरला तपासणीचे आदेश दिले. पण ह्याच घटनेचा संदर्भ घेऊन कानपूर ITBPचे जे युनिट आहे त्याचे जे कमांडंट होते गौरव प्रसाद यांनी 50 कमांडोंना सोबत घेऊन ते डायरेक्ट कानपूर पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये गेले त्यांना भेटायला. आणि ह्या गोष्टीवर पुढील काय कारवाई करणार आहे, त्याच्यावर काय योग्य न्याय मिळणार आहे. तर ही अशी एक घटना झालेली. या घटनेच्या 2 बाजू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांची कमालीची उदासीनता. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पोलीस यंत्रणा ही किती म्हणजे एक प्रकारे आपले सेवक नसून ते आपले मालक होऊ पाहत आहे. आणि ही फक्त उत्तर प्रदेशातली पोलीस यंत्रणा आहे, तर ती भारतातल्या सगळ्याच राज्यांमधली पोलीस यंत्रणा असेल, महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल. आपल्याला रिसेंटची तामिळनाडूमधल्या एका घटनेबद्दल माहित असेल, तिथल्या त्या बाप लोकाला पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकल्याबद्दल तिथल्या 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा झाली. अशा प्रकारे सगळ्याच पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम, सगळ्याच पोलिसांचा प्रॉब्लेम. तर ही एक बाजू आहे. आणि दुसरी गोष्ट, आणि ह्याच बाजूचा आधार घेत जर पोलीस यंत्रणा कामच करत नसेल, तर जर कोणाला असा घेराव घालून जर काम करून घेतात असेल तर ते करून घ्यावं. पण मग ह्याची दुसरी बाजू अशी की बॉर्डर पोलीस फोर्स ही एक पॅरामिलिटरी फोर्स असते. तशा प्रकारे पॅरामिलिटरी फोर्सनी एका सिव्हिल इस्टॅब्लिशमेंट म्हणजे एक सिव्हिल जी संस्था आहे जी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं काम करते, पोलीस यंत्रणा, त्यांना असा घेराव घालून त्यांच्यावर दबाव आणून काम करून घेऊ शकते का, त्यांच्या मनाप्रमाणे ते वागवू शकते का समोरच्या यंत्रणेला. तर हा एक प्रकारचा सिमिलर टाईप खूप असू शकतो का, असा एक प्रश्न लोकांच्या मनात उठू शकतो. तर दोन्ही गोष्टींच्या बाबतीत एक बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. या बाबतीत तुमचं काय मत आहे नक्की कळवा. धन्यवाद.